श्री स्वामी समर्थ सुनीता रेसिपी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत मेथी आलू पराठा। मेथी घातल्यामुळे पराठा खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे। मेथीच्या पराठ्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, बारीक चिरून घेतलेली मेथी, गव्हाचं पीठ, उकळून बारीक मॅश केलेला बटाटा। सर्वप्रथम आपण पीठ मळून घेऊया। मीठ, हळद, थोडीशी धना पावडर, थोडीशी जिरा पावडर। आता हे मिक्स करून घेऊया। मेथी टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। लागल तसं पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। पीठ मळून झालेलं आहे आता आपलं। आता हे 10 मिनिटं असं झाकून ठेवूया। आता आपण सारणाची तयारी करून घेऊया। अद्रक, लसूण, मिरची कुटून घेऊया। मसाला तयार करून घेऊया आपण। 2 पळ्या तेल टाकूया। मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा। कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घेऊया। कांदा परतून झालेला आहे। आता कढीपत्ता टाकायचा आहे। ठेचा, चवीनुसार मीठ, हळद, धना पावडर, जिऱ्याची पावडर, थोडंसं लाल तिखट आणि थोडा गरम मसाला। आता यामध्ये स्मॅश करून घेतलेला बटाटा ऍड करून घेऊया। आता थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊया। आपलं सारण तयार झालेलं आहे। 5 मिनिटं आपण थंड करून घेऊया। सारण थंड झालेलं आहे। पीठ पण बघा किती छान नरम झालेलं आहे। मस्त भिजलेलं आहे पीठ। आता आपण पराठे लाटून घेऊया। अशी गोल वाटी करून घेऊन ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे, अगदी पुरणपोळी सारखं। पूर्णपणे हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। असं हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडच ठेवायचं आहे, कारण पातळ लाटलं की त्याच्यातलं सारण बाहेर निघतंय। पराठा छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे पॅनवरती। बघा छान प्रकारे असा पराठा आपला तयार झालेला आहे। हा बघा आपला पराठा किती छान असा तयार झालेला आहे। सॉफ्ट झालेला आहे, एकदम मऊ।